आहे. श्रीकांत भोईनी नक्कीच प्रत्येक वेळेस यंगस्टर खेळाडूंना संधी दिली, नवीन खेळाडू बनवण्याचा प्रयत्न त्यांचा केला जातोय. आज सुद्धा भरपूर नवोदित खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत. मागच्या 3 वर्षापासून हे खेळाडू खेळताना दिसतात आपल्याला. नक्कीच एक चांगली टीम आहे, चांगली बांधणी आहे या टीमची. त्याच्या अगेन्स्ट जर बघितलं तर आराध्य 11 वाघरालपाडा टीम सुद्धा मागच्या काही वर्षामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये चाललेली आहे. 2 फलंदाज गेलेले आहेत बॅटिंगसाठी. ही ओपनिंग जोडी आपण बघतोय, प्रसाद भूते अँड तन्नू गुप्ता. हे दोन्ही सुद्धा आक्रमक फलंदाज म्हटले जातात. प्रसाद भूते खरोखरच लेफ्ट हँडरमध्ये चांगला फलंदाज म्हटला जातोय आराध्य 11 वाघरालपाडा टीमचा. बॉलिंगसाठी सज्ज होतोय बॉलर मारुती. पहिला बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने फुलटॉस बॉल होता. यावेळेला बॉल जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. फुलटॉस बॉलचा चांगला फायदा घेऊ शकला नाहीये प्रसाद भूते. गती वाढवण्याचा प्रयत्न केला मारुतीने. हा बॉल फुलटॉस केला. थोडंसं कानमंत्र नक्कीच दिला जाईल. या ठिकाणी आपण बघतो जितू जो मैदानाच्या बाहेर जरूर आहे, मात्र मैदानामध्ये काय चाललेले आहे त्याच्याकडे लक्ष त्याचं जरूर असेल. दुसरा बॉल घेऊन जाईल मारुती राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रसाद भूतेसाठी. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग होते. फक्त एकच रन मिळते. एक पेक्षा जास्त काही नाहीये. एकने टीमचं टोटलचं सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. खातं आपलं ओपन करतो प्रसाद भूते आणि टीमचं सुद्धा खातं ओपन झालेलं आहे. संत सुरुवात झाली आहे नक्कीच. मात्र प्रसाद भूते आक्रमक फलंदाज म्हटलं जातोय. मोठे फटके मारण्यामध्ये अतिशय माहीर म्हटलं जातोय तो प्रसाद भूते याला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मारुती. थोडंसं थांबला जातोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस आपण बघतोय स्ट्राईक एंडला बॅटर आहे तन्नू गुप्ता. ओ लिव्हिंग एज लागले. बॉल खाली स्वतः गोलंदाज येईल का? येतोय. कॅच पार्टनर सुटला जातोय. शॉट मिडॉनच्या दिशेने. एक संधी होती, उलट्या दिशेने जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न होता, मात्र हा कॅच सुटतोय. कठीण असतं असे उलट्या दिशेने जाऊन कॅच घेणं. हा कॅच घेतला असता तर नक्कीच एक अतिशय चांगला कॅच म्हणू शकला असतो. प्रयत्न चांगला होता. मारुती स्वतः गोलंदाज कॉटन बोल्ड करण्याची संधी मिळाली होती. थोडंसं अगोदरच बॅट मोडली होती, बंद केली होती, त्यामध्ये लिव्हिंग एज लागली होती आणि हवेत बॉल उंच केला होता. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळते आणि एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 3 रन्स. 3 विदाउट लॉस. जास्तीत जास्त आपण बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर मारा ठेवताना दिसतोय गोलंदाज मारुती. हो चांगला बॉल. हो यावेळेस असं वाटलं थोडंसं की एज लागली होती की काय. चांगली गोलंदाजी. अँगल बनवतो लेफ्ट हँडरसाठी. बघितलं ओव्हर द विकेटचा मारा करतोय. चांगला अँगल बनवलाय. लेग कटर बॉल हा म्हणू शकतो आपण. लेफ्टी बॅटर प्रसाद भूतेसाठी जबरदस्त बॉलिंग. मुभा दिलेली आतापर्यंत कुठलाही मोठा फटका खेळण्याची मारुतीने. चांगला स्लोक स्वीपचा फटका आणि हा बॉल जाईल डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. मानला जातोय. अप्रतिम फटका. बघितला पण ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरच्या बॉलला कन्वर्ट केलं मिड विकेटला. फ्लॅट सिक्सर आणि या सिक्सरने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 9 रन. 9 विदाउट लॉस. अंतिम बॉल शेष. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मारुती राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा चांगली ट्रीटमेंट. ओ कॅच सुटला जातोय. फट चांगला होता मिड विकेटच्या फिल्डरचा, मात्र त्याच्या मस्तकला दस्तक देणारा हा षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार.
होते. त्यानंतर आपण बघितले शेवटच्या 2 बॉलवर 2 मोठे हिट आले आणि धावसंख्या अगदी उंचावर गेली आहे ती 15 वर. 15 विदाउट लॉस ही दमदार सुरुवात म्हणू शकतो. जमेची बाजू आणखीन अशी आहे की कुठलाही विकेट गेलेला नाहीये. आराध्य 11 वाघरालपाडा टीमचा काय जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय. प्रसाद भूते या बॅटिंगसाठी मानला जातोय. वैयक्तिक पोहोचलेला आहे 13 वर आणि बॉलचा सामना केलाय 5 मध्ये 13 वर बॅटिंग करतोय. काय आक्रमक फलंदाजी पहिल्या षटकामध्ये. स्वीपच्या फाटक्या अप्रतिम खेळतोय प्रसाद भूते. बॉलिंगसाठी दुसरा बॉलर येतोय मंगेश येतोय बॉलिंगसाठी. सुंदरने चांगला प्रयत्न केला होता कॅच घेण्याचा. मागच्या बॉलवर आपण बघितलं मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर तो बॉल होता. चला वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. मंगेश पहिला बॉल घेऊन जाईल. फुलटॉस बॉल एज लागले आहे आणि सोप्पा कॅच होता. आपण बघितला फाईन लेगला उभा होता मयूर ज्याने अतिशय चांगला कॅच घेतला आणि ही पहिली विकेट जाते आराध्य 11 वाघरालपाडा टीमची. तन्नू गुप्ता इज आउट. साइडला खेळण्याचा प्रयत्न टॉप एज लागली. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने आपण बघितलं मयूर उभा होता. अतिशय चांगला जज चांगलं संतुलन बनवलं आपल्या शरीराचं आणि एक चांगला कॅच कंप्लीट केलाय मयूरने आणि ही पहिली विकेट जाते. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज मंगेश. हो चांगला बॉल कॉरिडॉर मध्ये होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी जरूर होती. आपल्या फॉल थ्रो मध्ये आला. चांगली फिल्डिंग केली आहे मंगेशने. गोलंदाजी सुरुवात चांगली जरूर झालेली आहे. फुलटॉस बॉलवर विकेट मिळवला होता. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक करताना दिसतोय मंगेश. पॉवर प्लेचं फक्त एकच षटक आहे. त्यानंतर 3 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा मंगेश ओव्हर द विकेटने चिप केले हवेमध्ये. थोडासा अकवर्ड लुक मध्ये खेळला होता. फटका संधी होती या ठिकाणी कॅचची. कवचचा फिल्डर त्या ठिकाणी आपण बघितलं. श्रीकांत भोईर स्वतः कॅप्टन जाताना दिसत होता. प्रयत्न जरूर चांगला होता श्रीकांतचा. श्रीकांत जर आपण विचार केला तर आउटफील्ड मधला नक्कीच एक चांगला खेळाडू म्हटला जातोय. भरपूर चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. चांगले कॅचेस त्यांनी पकडलेले आहेत. 1 रन्स मात्र मिळते आणि 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 16 रन्स. 16 लॉस ऑफ 1 विकेट. चला नेक्स्ट मॅच साठी पुढील दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. चौथी मॅच जी असेल ज्यामध्ये 2 टीम आमने सामने लढताना आपल्याला दिसतील. दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहा. ज्यामध्ये नवगर फाइंडर टीम अँड त्यांच्या जोडीला असतील ते रॉयल स्टनर मीरा रोड. दोन्ही टीम कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत तर टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. जो संघ उशिरा उपस्थित राहील त्या संघाला नक्कीच पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. मंगेश पुन्हा एकदा हो स्विच इटचा फटका आहे. अगोदर स्टंट बदललाय प्रसाद भूत याने आणि बॉलला पाठवले सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. राईट हँडर बॅटरने हा फटका खेळला हे बघू शकतो. पुन्हा एकदा स्टंट बदलतोय. यावेळेला चांगला बॉल टाकतोय. रीड केलं बॅटरला मंगेशने. यावेळेला याच्या अगोदर सुद्धा स्टंट बदलला होता आणि एक चांगला फटका पॉइंटच्या दिशेने खेळलेला. मात्र यावेळी चांगला कमबॅक करतो मंगेश. टीमचं टोटल पाहिलं तर 20 लॉस ऑफ 1 विकेट. पुढील बॉल हवेत बॉल आहे. स्लॉक केलंय बॉलला. बॉल खाली फिल्डर येतोय. मिड विकेटचा मात्र कॅच सुटला जातोय. थोडीशी कॅचिंग पोझिशन मध्ये आला नव्हता. व्यवस्थित संतुलन बनवलं नव्हतं. अद्याप पुढे थोडा यायला पाहिजे होता. मिड विकेटचा फिल्डर होता शानू ज्याच्याकडून ही चुकी होते. जीवनदान मिळते फलंदाज
प्रसाद भूतेला आणि अशा प्रकारे आपण बघितलं तर 2 ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 वर 1 विकेट अशी सुरुवात आहे पहिल्या इनिंगमध्ये आराध्य इलेवत वाघरापाडा या टीमची. अंतिम 2 षटक शिल्लक, 11च्या सरासरीने धावसंख्या रचलेली आहे. ही धावसंख्या नक्कीच आपण चांगली धावसंख्या म्हणू शकतोय, कारण आपण बघितलं सकाळच्या 17 पासून पहिल्या मॅचमध्ये 45चं टार्गेट शेवटपर्यंत मॅच गेली होती. दुसऱ्या मॅचमध्ये बघितलं 46चं टार्गेट 31 धाब्यांनी तो सामना जिंकला होता टीम 94 धानिम टीमने. चला नेक्स्ट टीम लगेच ती रॉयल्स्टन मीरा रोड अँड नवगर फाइंदर टीम आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही टीम वेलीबद्दल नक्कीच सहकार्य करायचं आहे, कारण तुम्हाला लक्षात असू द्या की पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करायची आहेत. नाही केली तर पेनल्टी म्हणून तुमचा बाउंड्रीचा एक फिल्डर सर्कलमध्ये घेतला जाईल. अंतिम ओव्हरमध्ये याची नोंद घ्यायची आहे. 2 अंपायर आपण बघतो, अजित म्हात्रे अँड अमित गोलपकर सर, त्यानंतर महेश मकवाना सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. सुंदर आलाय शॉर्ट पूलचा फटका, मिड विकेटच्या दिशेने बॉल येईल. फिल्डर त्या ठिकाणी फक्त एकच रन मिळेल, जास्त ताकद नव्हती या फटक्यामध्ये, एलिव्हेशन नव्हतं. सिंगलनी स्ट्राईक रोटेट केली जाते. स्कोर जाईल 23 वर आणि स्ट्राईक मिळते ती फलंदाज प्रसाद भूते. काय जबरदस्त बॅटिंग करतोय, 1 चौका 2 षटकार ठोकलेल्या आहेत. 19 वर बॅटिंग करतो 8 बॉलमध्ये. जबरदस्त बॅटिंग प्रसाद भूतेचे. एक ट्रम्प कार्ड खेळाडू म्हटला जातो, एक अटॅकिंग फलंदाज म्हटला जातोय आराध्य 11 वाघरापाडा टीमचा. लेफ्ट हँडर राईट हँडर असल्यामुळे फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव करावा लागतो. तो बदलाव करताना दिसतात आपल्याला. नवगर बांधर टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. वेलकम रॉयल्स्टन मीरा रोड टीम कॅप्टन. आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे. उशिरा जर तुम्ही आले तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे. हो, यावेळी स्टंपच्या वरून हा बॉल जातो. थोडासा शॉफल झाला होता. काय बॉलिंग ॲक्शन आहे, चांगल्या ॲक्शननी गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज सुंदर. आणि सुंदर गोलंदाजी सुंदर याची. मुख्य मंचावर जर आपण बघितले आमचे मान्यवर उपस्थित आहेत, ज्यामध्ये प्रभाकर दिवाचे उपाध्यक्ष आहेत 40+ आणि अध्यक्ष, आणि या स्पर्धेचे करता आपण बघतोय संजयभाई म्हात्रे, त्यानंतर नुराबाई शेख, प्रवीणजी घरत सुद्धा दिसतात आपल्याला. ओ व्हाट अ शॉट, पिकअप शॉट, बॉलला पाठवून दिले सरळ मिड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त शॉट आणि बॉलला सरळ पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. उत्तुंग षटकार. या षटकाराने टीमचं टोटल झालेलं आहे 29 रन. 29 10 बॉलमध्ये 25 वर जाऊन पोहोचतोय आपल्या वैयक्तिक स्कोर प्रसाद भूते. 2 फलंदाज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ज्यांनी हाफ सेंचुरी पूर्ण केली आहे. मिस टाइम फटका आहे, कॅचची शक्यता आहे. डीप मिड विकेटला फिल्डर आहे, बॉल खाली, चांगला कॅच घेतोय. विकेट जाईल प्रसाद भूते याची. 11 बॉलमध्ये 25 वर हा फलंदाज बाद होतोय. हा दुसरा फलंदाज बाद. मिड विकेटला अप्रतिम जज केलं, चांगलं शरीराचं संतुलन बनवलं, चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवली. महत्त्वपूर्ण विकेट होती ही रणजी स्पोर्ट कासरवाडवली टीमसाठी, कारण प्रसाद भूते अटॅकिंग बॅटिंग करत होता. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते, 1 चौकार आला होता आणि त्याचीच विकेट ही महत्त्वपूर्ण विकेट म्हटली जाईल वडवली टीमसाठी. नवीन बॅटर येतोय
वीरेंद्र येतोय, चांगला फटकाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये, नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स, व्हॉट अ स्ट्रोक. फलंदाज वीरेंद्रच्या बॅट मधून आल्या आल्या चौकारीने आपलं खातं ओपन केलं. हे बघितलं आपण कव्हर ड्राईव्हच्या अंदाजामध्ये हा फटका केला होता गॅप मध्ये, लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर मध्ये जो गॅप आहे तो गॅप मधून हा फटका बॉलला पाठवलाय सरळ चौकारासाठी. 4 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 33 रन्स. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अंतिम बॉल शेष असेल या षटकातला. राऊंड विकेट पुढे खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चुकतो फलंदाज. ओव्हरची होईल समाप्ती आणि अशा प्रकारे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धपलकावर 33 रन. 11च्या सरासरीने ही धावसंख्या रचलेली आहे. अंतिम एक षटक शिल्लक असेल आणि 11 जर आले तर नक्कीच 44-45 पर्यंत टोटल जाईल. जास्त आले तर आणखीन 50 पर्यंत जाऊ शकतील. 50 पेक्षा जास्त जर टोटल झालं तर नक्की थोडासा मानसिक दबाव येईल ज्यावेळेस बॅटिंगसाठी येतील रणजी स्पोर्ट कासार वडवली टीमचे फलंदाज. चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे वडवली टीम मध्ये सुद्धा. तर नक्कीच हा सामना एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम एक षटक स्लॉग आउट करण्यासाठी बघूया कोणता गोलंदाज येतोय रणजी स्पोर्ट कासार वडवली टीम कडून. चार गोलंदाजाचा वापर करायचा आहे 4 षटकामध्ये. कालच्या दिवसापर्यंत आपण बघितलं 5-5 षटकाचे सामने, 2 फलंदाज ज्याने हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे. टॉस साठी चला दोन्ही टीम कॅप्टन, रॉयल स्टनर मिरारो टीम कॅप्टन अँड नवगर भाईंदर टीम कॅप्टन. चला टॉस साठी आपण लगेच रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सुरुवातीला काल आपण बघितलं योगेश पाटील ज्याने वडूनगर टीमचा फलंदाज हाफ सेंचुरी पूर्ण केली, 50 वर नॉट आउट राहिला होता. त्यानंतर चेसिंग करत असताना प्रितेश पाटील वीर तानाजी दापोडे टीमचा फलंदाज ज्याने नॉट आउट राहिला, 52 रन्स बनवलेली आहे 14 बॉल मध्ये. फास्टेस्ट सेंचुरी निलेश येतोय शेवटचे स्लॉग ओव्हर घेऊन. पहिला बॉल पुल्लेंचा बॉल होता, ह्या वेळेला बॅकआउट ऑफ द स्कोअर लीगला बॉल जातोय, थोडासा फ्लंबल होतोय फिल्डर. 2चा कॉल आहे, स्ट्राइक एंडला थ्रो आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट. 2 रनने टीमचं टोटल जाईल 35 वर 35. स्ट्राइक एंडला आपण बघतोय फलंदाज आहे दयाशंकर अँड नॉन स्ट्राइक एंडला वीरेंद्र. हे 2 फलंदाज सध्या आपण बघतोय फकरापाडा टीम कडून विकेटवर रुजू आहेत. 5 बॉल शेष असतील. गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं, सो बॉल टाकलाय मिडॉनच्या दिशेने, थोडीशी बेस फिल्डिंग, बॉल निघून जाईल कॉकर्नच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. प्रॅक्टिस करत असतात फिल्डिंगचा सराव आणखीन करणं फार गरजेचं असं वाटलं मला कुठेतरी. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. यावेळेला वाईटचा इशारा, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल, वाईटचा इशारा होतो पंचांचा. एक अतिरिक्त रन, स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 40 रन. 40 लॉस ऑफ 2 विकेट. फिल्डिंगचा दर्जा क्लास थोडासा सुधारावा लागेल. डाऊन फिल्डिंग थोडीशी खराब झालेली आहे, कॅचेस पण सुटली आपण बघितलं. फटका चांगला नाहीये, मिड विकेटला बॉल जातोय. 1च रन फक्त मिळेल. दुसऱ्याचा कॉल होता मात्र 1वरच समाधान मानले दोन्ही सुद्धा फलंदाजाने. 41 वर स्कोर जातो. वीरेंद्र मात्र स्ट्राइक एंडवर येतो. हा एक चांगला फलंदाज आहे वीरेंद्र. चौकाराने खातं ओपन केलेलं वीरेंद्रने पहिल्या बॉलवरच. निलेश पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. हो, ह्या वेळेला फलंदाज होतोय बाद, क्लीन बॉल, आउट.
चांगलं करताना दिसतोय निलेश. पुन्हा एकदा ओ चांगला बॉल खाली राहिला. संधी आहे विकेटची आणि रन सुद्धा मिळतील. खराब थ्रो केला विकेट किपरने. गॅदरिंग व्यवस्थित नाही आहे. 1 रन की 2 रन्स या ठिकाणी 2 रन कंप्लीट केले जातात. ज्या ठिकाणी रन व्हायला नव्हता पाहिजे 22 रुपयाने या 2 रन येतात आणि या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 43 रन्स. अंतिम एक बॉल शेष. कपिल पाटील विकेट कीपर आहे. कपिल भोईर विकेट कीपर. थोडीशी नक्कीच थ्रो अपुरा गेला होता. ओ यावेळेस हवेत बॉल आहे. जबरदस्त शॉट मिड विकेटच्या बाहेर जाईल. 6 रनसाठी षटकार. बॅटमधून हा येतोय षटकार. 49 रन. 50 रनचं टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे 90 बॉल चषक 2025 मध्ये. वेलकम. चला रॉयल स्टनर मीरा रोड टीम कॅप्टन आपण लगेच यायचं आहे टॉस करण्यासाठी. तुम्ही जर उशिरा आला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. रॉयल स्टनर मीरा रोड टीम कॅप्टन चला लगेच टॉससाठी आपण यायचं आहे. रॉयल स्टनर मीरा रोड टीम कैप्टन आपको आखिरी ऑफिशियल कॉल टॉस के लिए आपको आना है, नहीं तो पेनल्टी का सामना आपको करना पड़ेगा. रॉयल स्टनर मीरा रोड टीम कैप्टन आमिर, आपका कैप्टन आपको भेजना है टॉस बॉक्स में टॉस के लिए. यहाँ पर नवगढ़ फाइंदर टीम के कैप्टन आ चुके हैं टॉस के लिए. आपका कैप्टन भी भेजिए. आप लेट करेंगे तो आपको पेनल्टी लग सकती है. ये स्ट्रिक्ट रूल्स एंड रेगुलेशन है ये टूर्नामेंट का. चलो टॉस के लिए आना है. रॉयल स्टनर मीरा रोड टीम कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल. रॉयल स्टनर मीरा रोड के कप्तान, लास्ट ऑफिशियल कॉल. आपको तुरंत ही टॉस बॉक्स में आना है. अदरवाइज आपकी टीम को पेनलाइज किया जाएगा. समोर ती क्रिस्टा इनोवाच्या मागे फॅशन प्रो गाडी आहे, त्याची जरी मिरर रिफ्लेक्ट होते, प्लीज क्लोज करायची आहे. त्याच्यावर बाईकवर बसलेला जो माणूस आहे त्याला विनंती आहे मिरर क्लोज करायची आहे. इनोवाच्या मागे बाईकवर. हां, थँक्यू सो मच. 50चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी रणजी स्पोर्ट कासरवडवली टीमसाठी. आणि मॅच म्हणजे जशी सुरुवात होईल दुसऱ्या इनिंगला हे 50चं टार्गेट कसं चेस करतात त्याचं धावतं विवरण करण्यासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील. डॉक्टर गबली सर, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. 50चं लक्ष्य एक चांगलं लक्ष्य. आज पहिल्या मॅचमध्ये बघितलं आपण 45 धावांचं लक्ष्य, आणि दुसऱ्या मॅचमध्ये 46 धावांचं लक्ष्य, आणि तिसऱ्या मॅचमध्ये 50 धावांचं लक्ष्य. म्हणजे धावांचा आलेख वाढताना दिसतोय.
क्षेत्ररक्षण हे लावलं जातंय. टीम 94 च्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय. 94 चषक 2025 आणि या स्पर्धेचा आज अंतिम दिवस, सुपर संडे. सलामीची जोडी खेळपट्टीवर. रणजी स्पोर्ट कासार डोली. एक फार मोठं लक्ष आहे, कारण 50 धावांचं लक्ष आहे. यस, मयूर आणि कपिल अशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी दिनेश यादव. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक मिड ऑन थोडासा वाईडिश, शॉर्ट फाईन लेग, एक फ्लाय स्लिपला आहे आणि 3 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू फ्लिकच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकपेक्षा जास्त मिळणार नाहीये. मयूर आपलं खातं उघडतोय आणि संघाचंही खातं उघडतोय. एक विशाल लक्ष आहे, कारण 50 धावा करायच्या आहेत. 24 चेंडू आणि 50 धावा. 12.50 आस्किंग रेट, आवश्यक धावगती. शक्यते पुढे निघून पुन्हा एकदा टायमिंग साधलं जात नाही. चेंडू सरळ येईल तो मिडॉनला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 2. टीम 94 आयोजित 94 ट्रॉफी अर्थात 94 चषक आपण पाहतोय. 94 चषक 2025. आयशा क्रिकेट ग्राउंड एक सुसज्ज मैदान म्हणजे मैदानाची ओळख आहे. कामन नव्हे तर संपूर्ण वसई तालुक्यातील हे सुसज्ज मैदान आहे. फुल टॉस, मात्र क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे डीप मिड विकेटला. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते, कारण 3 चेंडूमध्ये फक्त आतापर्यंत 3 धावा दिलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी करतोय दिनेश यादव. वैशिष्ट्यपणे खूप चांगलं स्कोरिंग करतात संजय म्हात्रे, मॅन फ्रॉम जुचंद्र. आणि त्यांची ओळख सुप्रीमो चषक ही खऱ्या अर्थाने ओळख आहे. टेनिस विश्वातील महान स्पर्धेमध्ये सुद्धा आतापर्यंत प्रत्येक स्पर्धेत त्यांनी स्कोरिंग केलेलं आहे. यावेळेला मात्र चांगला फटका, फ्लॅशिंग स्क्वेअर अगदी पॉईंटच्या डोक्यावरनं फटका खेळला आणि डिपिश पॉईंट सीमा पार चौकार. स्ट्रोक बघायला मिळाला, कारण उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि अगदी पॉईंटच्या वरून फटका खेळला गेला आणि यालाच क्रिकेटिंग स्ट्रोक म्हटलं जातं. ज्या दिशेने चेंडू त्या दिशेने फटका. दिनेश राईट आर्म. यावर मात्र ब्लॉक होलमेल टाकलेला चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला जातोय आणि तोपर्यंत कपिलला संधी मिळाली 1 धाव पूर्ण करण्याची आणि एका धावेने धावसंख्या वाढते 8. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. असं वाटते की ही मॅच सुद्धा संघर्षपूर्ण बघायला मिळेल. आज आपण बघितली पहिली मॅचला खूप संघर्ष बघायला मिळाला. दुसरी मॅचमध्ये एकतर्फा झाली आणि तिसरी मॅच पाहतोय. दिनेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटला हलकासा स्पर्श आणि यष्टी रक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केली नाही, झेल घेतलेला आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला.
94 चषक 94 ट्रॉफी टीम 94 यांच्या माध्यमातून आयोजित एस एच एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आयोजित पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू आणि सर्व मान्यवर आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत त्या सगळ्यांचं एस एच एंटरप्राइजेसचे सर्व हजरतभाई शेख, त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे, त्याचबरोबर टीम 94ची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर खूप चांगलं षटक हाताळलेलं आहे, कारण षटकामध्ये फक्त 8 धावा दिलेल्या आहेत आणि महत्त्वपूर्ण एक सफलतासुद्धा आपल्या संघाला प्राप्त करून दिली, ती म्हणजे दिनेश यादवने. दुसरं षटक अवनीश यादव ब्रदर्स बघायला मिळतात. कपिल खेळण्यासाठी सज्ज होईल. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर निघून जातोय. क्षणभर हलकंसं अपील सुद्धा केलं गेलं, थोडासा उत्साह, कारण उत्साहाने अपील केलं जातंय, पण बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क नव्हता. इट्स अ डॉट बॉल. स्किंग अंदेड खूप हेल्दी आहे, आवश्यक धावगती, तर तो मानसिक दबाव आहे फार मोठा आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा डॉट चेंडू जाईल तेव्हा मानसिक दबाव वाढेल, तो म्हणजे अर्थात रणजी स्पोर्ट वासरवली संघावर. व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका, सहजगत्या फ्लिकच्या आधारे फटका खेळल्या डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर सरळ निघून जातोय षटकार. एक चौकार सुद्धा त्याने लगावला होता आणि हा षटकार त्याच्या बॅटमधून आला. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 14. शॉर्ट बॉल मात्र वाईट, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा. कट करण्याचा प्रयत्न, अगदी दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता कपिलने, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. आतापर्यंत 150 षटकार, 150 षटकार पूर्ण झालेले आहेत या स्पर्धेमध्ये, म्हणजे हवाई यात्रा जास्त बघायला मिळाली. आणि चौकार 87 चौकार. पुन्हा एकदा फटका खेळायचा होता, मात्र टायमिंग बरोबर झालेली नाही. पॉइंटला चेंडू आहे, तोपर्यंत फक्त कपिलला संधी मिळाली एक धाव पूर्ण करण्याची आणि एका धावेने रणजी स्पोर्ट कासारवाडी संघाची धावसंख्या वाढते 16. 50 या धावसंख्येचा पाठलाग करताना रणजी स्पोर्ट कासारवाडी हा संघ विशाल लक्ष ठेवलेला आहे आणि दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. याला पुन्हा एकदा फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, झेल होईल का? झेल सुटतोय आणि चेंडू पुन्हा डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जातोय षटकार.
षटक संपलं मात्र महागडं षटक ठरलं, कारण या षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर संजय म्हात्रे माहिती देत आहेत की या षटकामध्ये धावा ज्या आल्यात त्या तब्बल 16 धावा आलेल्या आहेत, 16 रन. पहिलं षटक खूप चांगलं होतं, 8 धावा आल्या होत्या. या षटकात 16 धावा आलेल्या आहेत. महागडं षटक. एक फलंदाज भलेही बाद केलं, कलीमला बाद करण्यात यश आलेलं आहे, पण आता मात्र पाहूया आपण 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 12-26. रॉयल स्टार बिरा रोड, आपण टॉससाठी यायचं आहे, अन्यथा आपणास पेनलाइज केलं जाईल. आपको लास्ट ऑफिशियल कॉल दिया जाता है, आपको टॉस के लिए तुरंत ही टॉस बॉक्स में आना है. रॉयल स्टार के कप्तान, आपको लास्ट ऑफिशियल कॉल. समय के मामले में हमें कोऑपरेट करें, क्योंकि आज का संडे है, सुपर संडे है, मेगा फिनाले भी आज ही होगा. वेळेसंदर्भात आज प्रत्येक कॅप्टनने आम्हाला सहकार्य करा, कारण आज तिसरा दिवस आहे. आज सुपर संडे, आज मेगा फायनल सुद्धा होईल आणि आमचे जे काही आयोजक आहेत किंवा आमचे मान्यवर आहेत, जे काही जाणकार प्रेक्षक आहेत, त्यांची अशी इच्छा आहे की अंतिम मॅच जी आहे ती जास्तीत जास्त षटकांची व्हायला हवी, किमान 4 षटकांची अंतिम मॅच व्हायला हवी. कारण आज एकंदरीत आमचे 9 सामने होणार आहेत, कारण तिसरी मॅच आहे. बारा 26चं समीकरण. तिसरं षटक प्रसाद भुते, क्लास फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. समन्वय नाहीये, समन्वय नाहीये, यस नो वेट, या 3 गोष्टी बॅटरकडे असायला हव्यात, ते बघायला मिळाले. फलंदाज धावबाद. चौकार सुद्धा लगावला, एक षटकार लगावला. 7 चेंडूमध्ये 200च्या सरासरीने 14 धावांची खेळी केली आणि अतिशय दुर्दैवरित्या धावबाद झाला. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी गेलेला आहे रितेश. सुंदर स्ट्राईक घेतील आणि रितेश नॉन स्ट्रायकर येणार आहे. याला पुन्हा चांगला फटका खेळलेला, जमिनीलगत चेंडू जाते, तो थोडासा फंबल होतोय, मिसफील्ड होते. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हे फार महत्वाचं, हा समन्वय, याला म्हणतात समन्वय. आणि खास करून सुंदरने डेंजर एंडकडे धाव घेतली, प्रवृत्त केलं, पण ते इशारा करतात 1 शॉट, 1 शॉट. त्यामुळे 2 धावा मिळतील. 27 धावा झाल्या आहेत, 27. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 50चं लक्ष आहे. सामना हा सुद्धा रंगतदार होईल, ज्याप्रमाणे पहिली मॅच बघायला मिळाली. प्रसाद भुते, फटका केलेला चेंडू सरळ जातोय, तो म्हणजे डीप मिडॉनला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल, तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण होईल. आज प्रसाद भुतेने बॅटिंग खूप जबरदस्त केली होती. 11 चेंडूमध्ये तुफानी बल्लेबाजी बॅटिंग केली होती, 25 धावांची खेळी. मात्र गोलंदाजीमध्ये काय करते बघा, आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. प्रसाद हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंच अजित म्हात्रे इशारा करतात. मात्र वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेल्या गोलंदाजाने DRS, पंचांचा जो डिसिजन आहे त्याला चॅलेंज केलेला आहे. कारण एक रिव्ह्यू आपण असणार आहे बिमरसाठी, त्याचबरोबर वाईटसाठी. आमचे
आमचे तिसरे पंच टीव्ही पंच पाहणी करतील. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. दर्जेदार प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. तिसरे पंच पाहणी करतील आणि आपला डिसिजन लगेचच पोचवतील, कारण ऑनफिल्ड अंपायर अजित म्हात्रे यांनी वाईटचा इशारा केलेला आहे. टेक्नॉलॉजी आहे तर टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही करायला हवा. इट्स अ वाईड. रिव्ह्यू लॉस्ट. आता रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीत. फिल्डिंग साईड. 29 धावा झाल्या. 29. प्रसाद. पुन्हा एक चांगला फटका. अगदी काय फटका खेळलेला आहे. क्रिकेटमधला हा सुरक्षित फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जाणारा क्रिकेटमधला सुरक्षित फटका. 4 धावा. मोस्ट नीडेड बाउंड्री फॉर कासारडोली. धावसंख्या 33. नेल्सन 33. आता मात्र 17 धावांची आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट हा मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. वाईड बॉल पंचांचा आणि हेच फार धोकादायक ठरू शकतं. जेव्हा तुम्ही अतिरिक्त धावा मोजतात, जेव्हा अतिरिक्त चेंडू हाताळतात, एक धावी मिळते आणि पुढचा चेंडू तुम्हाला टाकावा लागतो एक्स्ट्राचा, आणि हे धोकादायक ठरतं. 8 चेंडू आणि 16 धावा. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न. अगदी फुल्लर लाईनचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा डॉट बॉल. 7 चेंडू आणि 16. हा चेंडू फार महत्त्वाचा ठरणार आहे दोन्ही संघासाठी. डॉट चेंडू गेला तर वागराळपाडा संघाचं मनोधैर्य वाढेल, आणि एखादा मोठा फटका आला तर मात्र कासारवली संघाचं मनोधैर्य वाढेल. फुल्लर लाईनचा चेंडू आणि आपण पाहू शकता डॉट बॉल, आणि हे चांगल्या गोलंदाजी खऱ्या अर्थाने खूण आहे. चौकार लागल्यानंतर 2 डॉट बॉल बघायला मिळाले, आणि त्या समीकरण राहिलेलं आहे 6 चेंडू आणि 16 धावा. 6-16चं समीकरण आहे. यानंतर जो टॉस होईल, साईस्पोर्ट खारबाव तसे टीम 94 धानीव, दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल, कारण शेवटच्या षटकाला सुरुवात होईल. इनिंग झाल्यानंतर लगेच टॉस होईल. दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. साईस्पोर्ट खारबाव, टीम 94 धानीव. दुसऱ्या फेरीतली मॅच असणार आहे पहिली. अंतिम षटक. 6 चेंडू आणि 16 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. चेसिंग अँड रेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. बॅटिंग करण्यासाठी मात्र आता स्ट्राईक घेईल रितेश, आणि नॉन स्ट्रायकर इनला सुंदर. तीन षटकांसाठी बरोबर 15 मिनिटाची वेळ घेतली होती. फुल टॉस मात्र स्ट्रेट टू लॉंग ऑफ. फटका चांगला होता, मात्र प्लेसमेंट चांगला होता, कारण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 35. 35. 5-15चं समीकरण. 5 चेंडू आणि 15 धावा. व्हॉट अ मॅच. वीरेंद्र कॅप्टन. काय चेंडू हाताळलेला. अगदी अगदी फुल्लर लाईनचा चेंडू बघायला मिळाला. खोलवर टप्प्याचा डॉट बॉल. 4-15. 4 चेंडू आणि 15 धावा.
ज्याप्रमाणे गोलंदाजी बघायला मिळते वीरेंद्रची, त्याप्रमाणे त्यांनी चेंडू हाताळावे लागतील, डॉट चेंडू हाताळावे लागतील. आणि जर कासारवाडी संघाला मॅच जिंकायची असेल तर मात्र आउट ऑफ द पार्क मोठे फटके खेळावे लागतील, कारण 4-15चं समीकरण आहे. वीरेंद्र आपल्या फॉलो मध्ये चुकतो आणि पंच लगेच डेड बॉलचा इशारा करतायत. फार एंडकडनं गोलंदाजी करतोय. कामणगाव ज्या दिशेने आहे त्या दिशेनं गोलंदाजी होते. वीरेंद्र राईट आर्म शॉर्ट बॉल होता, खरं तर फायदा उचलता आला नाही आणि याचबरोबर फलंदाज बाद होतोय. कठीण आहे. आता मात्र 3 चेंडू जिंकण्यासाठीची आवश्यकता आहे. 3-15 म्हणजे मोठे फटके खेळावे लागतील. आता चौकारानं सुद्धा काम चालणार नाहीये. षटकार मारावे लागतील आणि असं वाटते ज्या अंदाजाने गोलंदाजी होते ना, काय गोलंदाजी करतोय. 2 पहिले चेंडू जर आपण बघितले खोलवर टप्प्याचे आणि हा तिसरा चेंडू टाकला होता तो अगदी बाउन्सर पद्धतीचा होता, अनपेक्षित बाउन्स झाला होता. वीरेंद्र त्याला फटका खेळलेला आहे, चेंडू जातोय. वाट कॅच डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जवळपास वाईड ऑफ लॉंग ऑफला येऊन झेल घेतोय. वर धानीव आणि साई स्पोर्ट खारवा दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये आपण तयार राहायचं आहे. 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही जर लिगल डिलिव्हरी टाकल्या तर मात्र अगदी विजयावर शिक्कामोर्तब करू शकतो वागराळपाडा संघ. वीरेंद्र आणि खूप चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा पाहतोय आपण, एक धाव मिळेल, काही फरक पडणार नाही वागराळपाडाला. लेग बायचा इशारा येतोय आणि आता मात्र अगदी विजयाच्या दारात उभा आहे वागराळपाडा हा संघ. काय गोलंदाजी केली होती. एक क्षण असं वाटलं होती रंगत निर्माण झाली होती. याचं पुन्हा एक चांगला चेंडू बघायला मिळतोय आणि वागराळपाडा हा संघ विजय होते. अभिनंदन वागराळपाडाने. हार्ड लक 13 धावांनी विजय प्राप्त केलेला आहे. आणि हार्ड लक रणजित कासारवाडी आणि हार्ड लक श्रीकांतजी भोईर आणि अर्थातच सामनावीर 1 and 1 ओनली प्रसाद भुते ज्यांनी 11